आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 38 वर्षांचं थकीत भाडं न भरल्यानं सांगोल्यातील नगर वाचन मंदिर सीलबंद. नगर परिषदेची कारवाई. 12,21,000 रुपयांची थकबाकी भरल्यानंतरच ग्रंथालय खुलं होणार. मागील तब्बल 38 वर्षांपासून नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचं भाडं न भरल्यानं सांगोला नगर परिषदेनं शुक्रवारी दिनांक 24 जुलै 2026 नगर वाचन मंदिर ग्रंथालय इमारत सीलबंद करण्याची कारवाई केली. थकीत भाड्याची रक्कम भरल्यानंतरच ग्रंथालय नागरिकांसाठी पुन्हा खुलं करण्यात येणार असल्याचं नगर परिषदेनं स्पष्ट केलं. नगर परिषदेच्या मालकीच्या अनुक्रमांक 10 ब मधील तळमजल्यावरील 1 हॉल आणि 2 खोल्या नगर वाचन मंदिर संस्थेला ठराव क्रमांक 6 दिनांक 23 जून 1988 अन्वये शासनाच्या पूर्व मान्यतेनं 3 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक नाममात्र 101 रुपये भाड्यानं वाचनालय या ग्रंथालयासाठी देण्यात आल्या होत्या. दरम्यान त्रिसदस्यीय समितीनं 20 मार्च 1998 रोजीच्या बैठकीत संबंधित जागेचं भाडं 1988 ते 1992 या कालावधीसाठी प्रति चौमीटर 22 रुपये, 1992 ते 1996 या कालावधीसाठी 28 रुपये आणि 1996 पासून प्रति चौमीटर 33 रुपये प्रतिमाह असं निश्चित केलं होतं. नगर परिषदेनं 1 जुलै 2002 रोजीच्या पत्राद्वारे 9 ऑगस्ट 1988 ते 31 मार्च 2002 अखेरची 4,12,652 रुपयांची थकबाकी भरण्याची सूचना नगर वाचन मंदिराला केली होती. मात्र त्यानंतर देखील कोणताही भरणा करण्यात आला नाही. यानंतर 9 जुलै 2024, 23 सप्टेंबर 2024, 6 डिसेंबर 2024 आणि 3 जून 2026 रोजी पुन्हा नोटिसा देऊन 1988 पासूनची एकूण 12,21,894 रुपयांची थकबाकी भरण्याची मागणी करण्यात आली. संबंधित संस्थेला शासनाकडून वेतन आणि वेतनेतर अनुदान मिळत असून देखील नगर परिषदेचं भाडं अदा करण्यात आलं नसल्यानं प्रशासनानं नमूद केलं आहे. 23 जुलै 2026 रोजी अंतिम नोटीस बजावून देखील कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं नगर परिषदेनं 24 जुलै रोजी नगर वाचन मंदिराची इमारत सीलबंद केली. या कारवाईची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांनाही पत्राद्वारे देण्यात आली असून थकीत भाड्याची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच ग्रंथालय पुन्हा नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याचं नगर परिषदेनं स्पष्ट केलं आहे.